पुरणपोळी म्हटली की आपल्या तोंडाला सर्वात आधी पाणी सुटत असतं आणि त्यानंतर आपल्याला सणांची आठवण येत असते। तर ही पुरणपोळी आपण कधीही बनवून खाऊ शकतो। अगदी सरळ आणि सोपी पद्धत आज मी तुम्हाला सांगत आहे। तर सर्वात आधी मी डाळ स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेत आहे 2 ते 3 वेळा आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि एक अर्धी पळी तेल याच्यामध्ये टाकून घेऊन मस्त कुकरला लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घेत आहे। मस्त शिजवायची आहे। तर जोपर्यंत माझी डाळ शिजत आहे तोपर्यंत मी इथे पीठ मळून घेत आहे। तर मैद्याचं पीठ मी 2 वाट्या घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 वाटी गव्हाचं पीठ देखील मिक्स करू शकतो किंवा 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ असं सुद्धा आपण प्रमाण घेऊ शकतो। तर सध्या माझ्याकडे गव्हाचं पीठ अवेलेबल नाहीये म्हणून मी फक्त मैद्यामध्येच बनवत आहे, पण तुम्ही मैद्याचा शक्यतो वापर कमी करा आणि यामध्ये जास्तीत जास्त होईल तितकं गव्हाचं पीठ मिक्स करा। तर मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि रंग येण्यासाठी हलकीशी हळद टाकलेली आहे। हळदीचं प्रमाण खूप कमी ठेवायचं आहे। मग मी यामध्ये टाकत आहे एक अर्धी वाटी तेल टाकत आहे। तर हे तेल उकळून गार करून घेतलेलं आहे। लक्षात ठेवा, हे तेल उकळून गार करायचं आहे आणि मग पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि मग त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मस्त मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे। पुरणपोळीसाठी जे आपण पीठ मळत असतो ते नेहमी अगदी मऊ आणि लवचिक असं मऊसूत पीठ असायला हवं, कारण त्यामुळे पुरणपोळी जास्त आणि दीर्घकाळ ही मऊ राहते आणि खायलाही अतिशय टेस्टी लागते, मजा येऊन जाते। सो तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं पीठ मळून घेत आहे। तुपाची अजिबात गरज लागत नाही, तेलामध्येच खूप मऊ आणि लुसलुशीत अशा या पुरणपोळ्या तयार होतात। आणि तुम्ही बघू शकताय पीठ व्यवस्थित माझं मळून झालेलं आहे आणि एक 10 ते 15 मिनिटं मी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे। आणि जोपर्यंत माझं पीठ रेस्ट होते तोपर्यंत आपण जी आपली डाळ शिजत ठेवलेली आहे तिच्याकडे पाहणार आहोत। तुम्ही बघू शकताय डाळ मस्त अशी शिजली गेलेली आहे आणि याच प्रकारे आपल्याला टेक्स्चर हवंय। आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत गूळ। तर गूळ हा अर्धा किलो आहे आणि डाळ माझी अर्धा किलोपेक्षा 1 वाटी जास्त असेल। तर गूळ मी व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे आणि या मॅशरच्या मदतीने जितकी शक्य होईल तितकी डाळही मी मॅश करून घेत आहे। आणि या स्टेपमध्ये मी टाकलेली आहे यामध्ये विलायची आणि विलायचीची पूड टाकून तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं जायफळही पावडर करून टाकू शकता, त्यानेही टेस्ट अप्रतिम येतो। तर डाळ मस्त तुम्ही बघू शकताय मॅश अशी झालेली आहे। तर यामध्ये कुठे कुठे आपल्याला डाळीचे अख्खे दाणेही राहिलेले दिसत आहेत। तर मी पुरणपोळीची जाळी घेतलेली आहे आणि त्या जाळीमध्ये ही जी डाळ आहे ही मी आता मॅश करून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय व्यवस्थित अशी डाळीमध्ये एका पेल्याच्या साहाय्याने दाब देऊन चाळणीमध्ये चाळून घ्यायची आहे। यामुळे काय होतं, डाळ अगदी बारीक बनून खाली जाते आणि पुरण आपला परफेक्ट असा तयार होतो। आणि ही जाळी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पाटा वरवंट्याचा वापर करा, जर असेल तर, कारण त्याने खूप आणि खूप मस्त टेस्ट येते। मी जेव्हा लहान होते तेव्हा माझी आई पाटा वरवंट्याच्या साहाय्याने व्यवस्थित असा पुरण तयार करायची आणि त्या पुरणपोळीची जी चव असायची ती आज आपण जी पुरणपोळी या पुरणपोळी पात्रामध्ये बनवतो याची आणि त्या पुरणपोळीची चव अजिबात मॅच होऊ शकत नाही। खूप सुंदर टेस्ट लागायची। जर मला पाटा वरवंटा मिळाला तर मी नक्कीच तसाही व्हिडिओ तुम्हाला नक्की करून पाठवेन। सो येस, आणि आता तुम्ही बघू शकताय मस्त असा पुरण तयार झालेला आहे आणि एकीकडे जो पीठ आपण मळून ठेवलेला आहे तो सुद्धा मस्त मऊसूत झालेला आहे। एक 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित रेस्ट करू दिला आणि आता तो मस्त बघू शकता अगदी तार येण्यासारखा मऊ झालेला आहे। आणि यानंतर मी पिठाचे आणि पुरणाचे वेगवेगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत। याने आपलं काम फास्ट होईल आणि पुरणाचा जो गोळा आहे तो पिठाच्या गोळ्यापेक्षा नेहमी मोठा असावा, त्यामुळे पुरणपोळीची जी चव असते ती बेस्ट येते। कधी कधी आपण काय करतो की पुरणपोळीमध्ये पुरणाचा आणि पिठाचा जो गोळा आहे तो समान आकाराचा घेतो, तर असं अजिबात करायचं नाही। पुरण हा नेहमी पिठापेक्षा जास्त असावा पुरणपोळीमध्ये, त्यानेच ती पुरणपोळी खूप चविष्ट अशी बनली जाते। आणि मस्त आता मी पुरणपोळ्या लाटून घेत आहे आणि मंद आचेवर ह्या मस्त अशा शेकून घ्यायच्या आहेत आणि मग तूप लावून सर्व करायच्या आहेत। तर पुरणपोळी म्हटलं तर महाराष्ट्राचा हा सर्वात फेवरेट आणि सर्वात टेस्टी अशी ही डिश आहे
आणि माझं म्हणणं आहे की प्रत्येक गृहिणीला पुरणपोळी ही बनवता आलीच पाहिजे, कारण ही सर्वात जास्त पौष्टिक असा हा पदार्थ आहे. कारण ह्याच्यामध्ये आपण गुळाचा, तुपाचा आणि चण्याच्या डाळीचा वापर करत असतो. त्याचबरोबर तळणं वगैरे जास्त काही होत नाही आणि टेस्टही खूप छान लागतो. विलायची वगैरे आपण टाकत असतो. सगळे पौष्टिक पदार्थ असतात आणि मी तर सांगेन की मुलांना घराबाहेर जाऊन काही असं गोडधोड बाहेरचं खाऊ घालण्यापेक्षा घरामध्ये तुम्ही पुरणपोळी करून खायला घातली तर ती जास्त पौष्टिक आणि हेल्दी ठरेल. त्याचबरोबर घरामध्ये असं कुठलीच मुलं नसतील की ज्यांना पुरणपोळी आवडत नसेल. त्यामुळे प्रत्येक गृहिणीने आपल्या मुलांसाठी देखील टिफिनसाठी हा पदार्थ देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये विलायची आणि जायफळाचा यूज जर चांगल्या प्रकारे करत असाल तर ही साधारणतः 5 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकून राहू शकते. लवकर खराब होत नाही. 5 दिवस तुम्ही गरम करून आरामात खाऊ शकता आणि मस्तपैकी तूप लावायचं आणि खायचं. तर येस, आणि असंच तुम्हाला जर माझे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला प्लीज 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 सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडत असतील, हेल्पफुल वाटत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि असंच सपोर्ट करत राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि तुम्ही हा पदार्थ करून पहा मी ज्या पद्धतीने सांगितला आहे तसा. तर भेटूयात पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंद